कर्जत या ठिकाणी आणि शीतल रसाळ जे तहसीलदार आहेत त्यांची भेट घेऊन रिपब्लिकन सेनाचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोषदादा पवार आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि ते नेरळ इथे एक मोठा घोटाळा होता 2020 सालीचा। त्या घोटाळ्यामध्ये दिरंगाई करत अधिकाऱ्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी याच्यावरती दिरंगाई केली आहे। याच अनुषंगाने काय RTI ॲक्टिव्हिस्टने जे रिपब्लिकन सेनाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी याच्यावरती काम पूर्णपणे पार पाडलेलं आहे। त्या अनुषंगाने आज तहसीलदार साहेबांच्या कार्यालयामध्ये भेट घेतली होती। तर तहसीलदार साहेबांना याची पूर्ण सखोल चौकशी व्हावी आणि याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी, कारण ही जनतेची फसवणूक आहे, फक्त एका व्यक्तीची नसून, रस्त्याची नसून, एका गावाची नसून, ही जनतेची फसवणूक आहे। तर त्या अनुषंगाने आपण भेटणार आहोत ते ॲक्टिव्हिस्ट ज्यांनी याच्यावरती पूर्णपणे पाठपुरावा केलेला आहे। काय सांगा, काय प्रकरण आहे? मी 23 जून 2020ला दैनिक वादळवारा या वृत्तपत्रामध्ये बातमी लागली होती। या मथळ्याखाली नेरळ एटकराळी येथे 2,75,000 रस्ता गेला चोरीला। त्यावेळेला लॉकडाऊन सुरू होतं, त्यावेळेला मला फॉलोअप घेता आला नाही। मी 2023मध्ये 27/12/2023ला नेरळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये माहिती अधिकार टाकला आणि त्या माहिती अधिकारी अर्जामध्ये मी माहिती मागितली होती की श्री देवा गवळी तक्रारदार यांनी दाखल केलेला तक्रार अर्ज व दोषींवर केलेल्या कार्यवाहीची मला माहिती द्या। मला 30 दिवसात विहित मुदतीमध्ये माहिती मिळाली नाही, त्यामुळं मी पंचायत समितीमध्ये प्रथम अपील दाखल केलं। प्रथम अपील दाखल केलं त्यावेळेला नेरळ ग्रामपंचायतीचे जनमाहिती अधिकारी हे त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी असं साहेबांना सांगितलं की आम्ही 8 दिवसामध्ये माहिती देतो आहोत। तसं कोणत्या तारखेला त्यांनी सांगितलं, आश्वासन दिलं होतं तुम्हाला? प्रथम अपीलच्या दरम्यान त्यांनी आश्वासन दिलं होतं की 8 दिवसामध्ये माहिती देतो, परंतु 60 दिवस इतका कालावधी ओलांडूनही माहिती न मिळाल्यामुळे मी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब रायगड जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आणि त्याच्यामध्ये माहिती सांगितलं की माझी या ठिकाणी फसवणूक झालेली आहे, मानसिक शारीरिक त्रास झालेला आहे आणि यांच्यावरती IPC 420 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं आणि चौकशीची मागणी केली। आणि सेकंड अपीलला मी 80व्या दिवशी फाईल केलेलं आहे आपल्या इथे कोकण भवनमध्ये। म्हणजे जाणून बुजून जर घोटाळा झालाच नाही, तर घोटाळा झालेला आहे मोठ्या प्रमाणात म्हणून ही दिरंगाई चालली ना? हो, आता त्या माहितीमध्ये सर असं काय लपलेलं आहे का ते अधिकारी मला द्यायला घाबरत आहेत? माझं हे म्हणणं आहे, जर घोटाळा झालेला आहे, कार्यवाही झालेली आहे, तर मग मला माहिती द्यायची होती ना। आता माहिती नाही दिली याचा अर्थ हा होतो का तिथे घोटाळा झालेला आहे, कदाचित चौकशी झाली आहे किंवा नाही ते आता सखोल आम्ही यामध्ये CID चौकशीची मागणी केलेली आहे। ज्यावेळेला इन्क्वायरी होईल त्याच वेळेला सर्व प्रकरण माहिती पडेल। परंतु सर्वप्रथम नेरळ ग्रामपंचायतीचे जे ग्रामविकास अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी आहेत यांनी मला माझी फसवणूक केलेली आहे। 8 दिवसांची मुदत दिली होती, परंतु 8 दिवसामध्ये माहिती दिलेली नाही। आता तर 3 महिने एवढा कालावधी ओलांडून गेलेला आहे। ठीक आहे, तर आपल्याशी भेटणार आहेत आता रायगड जिल्हा अध्यक्ष संतोषदादा पवार। त्यांनी तहसीलदाराची भेट घेऊन इथे मोठी चौकशी लावण्याचं मागणी केलेली आहे आणि रिपब्लिकन सेनाचे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत कर्जतमध्ये। दादा दादा काय सांगाल, आपण तहसीलदारला आज भेट घेतली, काय विषय होता? आमचे रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते मंगेश परमार यांनी 2020 रोजी जे नेरळच्या एकर ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये एकराळीचा ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतीमध्ये मोठा घोटाळा झाला होता अशा म्हटल्याखाली एका वृत्तपत्रामध्ये बातमी आली होती आणि त्या बातमीच्या अनुषंगाने त्यांनी आमचे कार्यकर्ते मंगेश त्यांनी फॉलोअप केला आणि त्यांनी माहितीचा अधिकार वापरून ती माहिती मागवली। पण ती माहिती जवळजवळ 2-3 वर्ष झाले अधिकारी लोक टाळाटाळ करत आहेत आणि 2-3 महिने झाले। प्रकरण 2-3 वर्षापूर्वी प्रकरण 2-3 वर्षात आहे, 2-3 महिन्यामध्ये टाळाटाळ करत आहेत। तिसरं आमची पण दाखल केलेलं आहे, पण आमची हीच मागणी आहे का आम्ही आता कर्जतचे तहसीलदार माननीय डॉक्टर शीतल रसाळ यांच्याशी आम्ही आता संपर्क केला आणि आम्ही एक निवेदन दिलं आहे का ज्या तुमच्या हातीमध्ये असे जे घोटाळे होतात त्यांची सखोल चौकशी करून त्याची CID बोला अशा मार्फत त्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। यापुढे आम्ही त्यांना आता एक निवेदन दिलं आहे, जर याच्यापुढे जर कारवाई झाली नाही तर आम्ही मग उग्र आंदोलन करू इथे आणि एक भला मोठा आम्ही आता मोर्चा करू। दादा कालसुद्धा आधेमध्ये पण काही दृश्य विविध चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात आले, तर ज्या ठिकाणी असं भ्रष्ट शासन प्रशासन असेल तर तुमची काय भूमिका असणार? अशी जे भ्रष्ट प्रशासन आहेत, जे अधिकारी लोक आहेत दिरंगाई करतात, ते दिरंगाई करत आहेत। अचानक आता कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावरती कठोर शासन झालं पाहिजे ही आता आमची मागणी असणार आणि आम्ही आता प्रत्येक म्हणजे रायगडमधील प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही जाऊन अशा हे जे प्रकरण आहेत आम्ही बाहेर काढणार आहेत
आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना यांना धडा शिकवण्याची आम्ही राहणार नाही. म्हणजे जनतेच्या हिताकरता रिपब्लिकन सेना ही सज्ज झालेली आहे. माननीय संतोषदादा पवार यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये तर ॲटलिस्ट